फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत। पहिल्यांदा तर अशी मागणी आहे, मी त्यांचा जाहीर निषेध करते आणि ह्या कला केंद्रांनी जे आमचे काही बांधव, आमच्या वडीलधारी लोक तिकडं बरंगळत चालली आणि त्यांच्यावर वाईट परिणाम व्हायले, एकेकाला सुसाईड करायची जर वेळ येत असेल तर ते कला केंद्र कसलं, कला कशाला म्हणायची की जेणेकरून तिथल्या महिला काही लोकांना वेगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन जात आहेत आणि खूप मोठी संख्या वाढलेली आहे, 16-17 झालेत असं समजतंय। तर मला वाटतं की त्याच्यावर आळा घालण्यासाठी आता पुढच्या परमिशन न दिलेल्या चांगल्या आणि सरकारला सुद्धा माझा इथून एक म्हणजे एक विनंती आहे की जे परवाने आता देणार आहेत ते देऊ नये, कारण का ज्या वाईट संगतीत माणसं जातात त्या प्रवृत्तीला थांबवायचं असेल तर हे कला केंद्र बंद करा, त्यांना दुसरी कामं द्या की त्यांना त्यांच्याही पोटांचे प्रश्न आहेत, त्यांच्या पगारी चालू करा, त्यांच्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना कामगार उपलब्ध म्हणजे काम उपलब्ध करून द्या, धंदे उपलब्ध करून द्या, बाकीचे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना ओढा, त्यांच्या फाईल्स तयार करा, त्यांना कुठल्या तरी योग्य मार्गाला लावा, कारण का इथं सगळी पब्लिक जी आहे आपली जाणारी तिथं ते घरचे पैसे तिथं उधळायला जातात, लेकरा बाळाच्या पोटाला चिमटे घेऊन माता माऊलीनं कमवलेले पैसे तिथं उधळायला जातात। परत आत्ता परवाची जी घटना घडलेली आहे ती किती निंदनीय घटना आहे। आज त्या भावाच्या बायकोला कोण सांभाळणार, त्या लेकरांवर कोण हे करणार, आज ही बाई लगेच बाहेर येईल आणि त्यांच्या घरावर आलेली जी संकट आहे ती कोण सरकार त्याला हे करणार आहे का, दुजोरा देणार आहे का। आणि इथून पुढच्या ज्या परमिशनला आलेल्या ज्या कला केंद्राच्या ह्या आहेत त्या परमिशन थांबवाव्यात, नाहीतर आम्ही सगळ्या महिला मिळून आम्ही रस्त्यावर उतरू, हे कला केंद्र शक्यतो बंद झाली पाहिजेत एवढंच बोलते आणि जाहीर निषेध करते। आताचा हा कला केंद्राचा जो प्रकार आहे, आता आपण काल परवाचं जे गेवराईचं प्रकरण बघितलं, एक उच्च शिक्षित तरुण उपसरपंच असं नाव असलेला एक लोकनेता त्यांनी या कला केंद्राच्या महिलेच्या नादी लागून किंवा नर्तिकेच्या नादी लागून आत्महत्या केल्याचा एक घटना घडली। तर अशीच घटनाचं जे बाब आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा प्रकार वाढत चाललेला आहे किंवा हा व्यवसाय वाढत चाललेला आहे। त्याच्यामध्ये मग बरेच घरातले पुरुष काय करतात की बाबा इकडे दिवस रात्र कष्ट करतात आणि मग तिकडे नेऊन पैशाची उधळण करतात, त्यामुळे एकतर संसार प्रपंच हा दाणाऱ्या लागत चाललेला आहे आणि विनाकारण जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती या ठिकाणी वाढत चाललेली आहे। तर ह्या कला केंद्रांना कुठेतरी आळा बसावा आणि त्यामधून ह्या ज्या नर्तिका आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं। या संदर्भामध्ये जर काही उपाययोजना जर शासनाला करता येत असतील तर त्यांनी ते पुढाकार घेऊन करावा आणि जो समाज कुठेतरी विकृत प्रवृत्तीकडे चाललेला आहे त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी याच्याकडे वाटचाल करणं किंवा या गोष्टीचा पाठपुरावा करणं, यासाठी आम्ही सरकारला किंवा जे काही लोकनेते आहेत त्यांना असं एक विनंती करतो की या कला केंद्रांना पुढे वाढवू न देता किंवा आहेत या ठिकाणी स्थिर ठेवावं, दुसऱ्या कुठल्या कला केंद्रांना परवानगी देऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।